देशाचं दुसरं सर्वोच्च घटनात्मक पद, एक अशी खुर्ची जी फक्त सन्मानाचं प्रतीक नाही तर संसदेच्या उच्च सभागृहाचं संचालन करणारी सर्वात महत्त्वाची जबाबदारीही आहे। आणि आता ही खुर्ची रिकामी आहे, कारण अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आणि याच क्षणापासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता 9 सप्टेंबर 2025 ही तारीख ठरली आहे नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीची। पण ही फक्त एक निवड प्रक्रिया नसून ही निवडणूक आहे सत्तेची प्रतिष्ठा, विरोधकांची उपस्थिती आणि संसदेमधील भावी संघर्षाच्या संकेताची। या संपूर्ण पार्श्वभूमीचा, उमेदवारांचा, आकड्यांचा आणि राजकारणाचा आढावा आपण घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 21 जुलैला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। आधी त्यांनी राज्यसभेत दिवंगत खासदारांना श्रद्धांजली वाहिली, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना शुभेच्छा दिल्या, नवीन नामनिर्देशित खासदारांना शपथ दिली आणि त्याच दिवशी दुपारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात आलेल्या महाभियोग प्रस्तावाची नोटीस स्वीकारली। दिवस संपता रात्री 9:05 वाजता त्यांनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो स्वीकारला। त्यांच्या कुटुंबियांनी आरोग्य कारणे दिली असली तरी यामागे अनेकांना राजकीय रणनीतीची झलक दिसली। यावर राजकीय वादविवाद पाहायला मिळाले। आता या रिकाम्या झालेल्या पदासाठी 2 उमेदवार समोर आले आहेत। एनडीए कडून डॉक्टर CP राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून B सुदर्शन रेड्डी। दोघेही दक्षिण भारतातील आहेत आणि यामधून स्पष्ट होतं की दोन्ही बाजूंनी आपापल्या जातीय, प्रादेशिक आणि राजकीय समीकरणांचा विचार करून उमेदवारी जाहीर केली आहे। पण आता खरी मजा आहे ती आकड्यांमध्ये। एकूण 782 खासदार या निवडणुकीत मतदान करणार असून विजयी होण्यासाठी 392 मतांची आवश्यकता आहे। भाजपकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 इतके खासदार आहेत। एनडीएच्या इतर घटक पक्षांच्या मदतीने हा आकडा 426 च्या आसपास जातो, ज्यामुळे डॉक्टर राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। दुसरीकडे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, DMK आणि इतर प्रादेशिक पक्षांसह इंडिया आघाडीची ताकद सुमारे 345 ते 356 मतांपर्यंत पोहोचते। आकड्यांवरून स्पष्ट आहे की विरोधक संख्याबळात कमी आहेत आणि त्यांचा उमेदवार जिंकेल अशी शक्यता फारशी नाही। पण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने होते आणि पक्षाचा व्हीप लागू होत नाही। याचा फायदा घेत विरोधकांनी क्रॉस वोटिंगची आशा ठेवली आहे। जर एनडीए मधून काही खासदारांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान केलं तर ते देशात असा संदेश देऊ शकतं की सत्ताधारी पक्षातही मतभेद आहेत, असंतोष आहे आणि सर्व काही ठीक चाललेलं नाही। याच रणनीतीचा भाग म्हणून विरोधक हे मतदान अधिक गंभीरतेने घेत आहेत अशी चर्चा सुरू आहे। विशेषतः प्रादेशिक पक्ष जसे की YSR, काँग्रेस, BRSP, समाजवादी पार्टी, तेलुगू देसम, NCP यांच्याकडून क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे आणि हेच संख्याबळ कमी असूनही ते एक मजबूत मोर्चा उभारत आहेत। दुसरीकडे एनडीए ही काहीच कमी नाही। महाराष्ट्रातील शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या लोकसभा व राज्यसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून CP राधाकृष्णन यांच्या विजयासाठी सर्व खासदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत। मतदान प्रक्रिया, काळजी आणि कोणतीही चूक टाळण्याबाबत शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी याबाबत माहिती दिली आहे की ही निवडणूक पक्षाच्या प्रतिष्ठेशी जोडली गेली आहे आणि सर्वजण योग्य पद्धतीने मतदान करतील याची खात्री घेतली जाते। या बैठकीबद्दल श्रीकांत शिंदे काय म्हणाले ते पाहूया। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपतींची जी निवडणूक आहे त्या निवडणुकी संदर्भात आज सर्व शिवसेनेच्या खासदारांची, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक पार पडली आणि आज या बैठकीला अर्जुनराम मेघवाल मंत्री हे देखील उपस्थित होते। उद्याच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान करायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये प्रिफरन्शियल वोट असतं। ते प्रिफरन्शियल वोट कुठेही जे आहे ते चुका होता कामा नये। कशा प्रकारे वोटिंग प्रोसिजर असणार आहे, कारण की काही सदस्य जे आहेत हे नवीन आहेत, त्या नवीन सदस्यांसाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं की उद्या तिथे गेल्यानंतर मतदान केंद्रावरती, त्या मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान कशा प्रकारे करायचं आहे, कुठला पेन वापरायचा, या सगळ्या गोष्टीची चर्चा, ही सविस्तर चर्चा
आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। या निवडणुकीला औपचारिकता समजून दुर्लक्ष करता येणार नाही। ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी संख्याबळ सिद्ध करण्याची संधी तर विरोधकांसाठी स्वतःची उपस्थिती आणि ताकद दाखवण्याचा मंच आहे। जर विरोधकांनी अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवली तर त्याचे दूरगामी राजकीय परिणाम दिसून येतील। संसदेमध्ये सरकारला विरोध अधिक आक्रमक होईल, आगामी विधेयकांवर दबाव वाढेल आणि विरोध आघाडी अधिक आत्मविश्वासाने काम करेल। दुसरीकडे जर एनडीएने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर विरोधकांमधील मतभेद, कमजोरी आणि नेतृत्वातील गोंधळ अधिक ठळक होईल। आज संसद भवनातील संविधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना मॉक पोल म्हणजेच प्रात्यक्षिक मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात आली। यामागचा उद्देश स्पष्ट आहे, उद्याच्या मुख्य मतदानात कोणतीही गडबड होऊ नये। सर्वच पक्ष आपापल्या खासदारांना शेवटच्या क्षणापर्यंत समजावत जागा ठेवत आहेत। आता काहीच तास उरले आहेत, काही अखेरचा निर्णायक क्षण जवळ आला आहे। निकाल जवळपास स्पष्ट असला तरी त्यातून जो राजकीय संदेश बाहेर पडेल तोच ठरेल या निवडणुकीचा खरा राजकीय रिझल्ट। दरम्यान तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोणाचा विजय होईल? कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।